ए वर बघ. काय जीव द्यायला चालला होता त्या काल आलेल्या पुरीसाठी? लहानपणीच्या मित्रांना विसरला का रे? ए वरती बघ ना. ए आसप्या सांग याला. मिठू काय यार भानावर ये, सोड ना यार विषय. झालं ते झालं. माझी काय चुकी होती? का वागली ती अशी? ए भाऊ तू असंच विचार करणार आहे का? का जाऊन वाटलो मी तिची? त्याने काय होणार आहे समऱ्या? अरे मित्रांनी तुझ्या तोंडावर समाधान तरी येईन. तुझा असा पडलेला चेहरा बघवा ना मित्रा. मिठू यार तू जर असा होताच राहिलास तर आम्हाला तरी कसं करमल रे? अरे मिठा काय राव, बोल काहीतरी. अरे बोल ना. अरे काय बोलू, काय करू यार, काय सुचना झाले. अरे ते कस्तुरीने असं नव्हतं वागायला पाहिजे यार. यार ती पारी जिच्यासाठी जीवाचं रान करून तिचंच प्रेम तिला मिळवून द्यायचा प्रयत्न केला, पण ती पण ऐन टायमाला पलटली राव. यार या पुरींच्या वागण्यामुळे ना मी फार व्हायबल होऊन गेलो यार. काय कळना झालंय मला यार. कधी अर्धवट सोडून देतात तर कधी अंगलट आल्यावर माघार घेतात, तर कधी प्रेमाने वागतात तर कधी तुसडेपणाने वागतात. यार मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटना झालीत यार. मला काय कळना झालं या, काहीच कळना झालं या. मार 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 इथं मार. होतं गाडी घेणार डोक्यात टाक. काय तू पाय टाक. मिठू ह्याच्यात तर- शांत हो मिठ्या. अरे सोड तू. सरे ए, काय सरे, लावलं? काय काय लावलं? काय लावलं मिठ्या? शांत हो, शांत हो मिठू. तुझ्या परिस्थितीवर माझ्याकडे तोडगा आहे बघ. कसला तोडगा सर? हे बघ मिठ्या, तुला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा एक माणूस आहे बघ आपल्या गावात. जिथं आपली डोकली बंद होते ना तिथून ते चालू होते. तुझ्या परिस्थितीवर त्याकडे उत्तर असतील. अरे कोण? उत्तम टोनगे. ए तुमच्या मला कळन का काहीतरी? ए समऱ्या तू ग बस. ए असं काय कळतं का तुला? सकाळ सकाळ काय भांग पिऊन आला का? अरे त्या उत्तमच्या नावाने अख्खं गाव दुखतं या. त्याच्या संकट जर कुणी बघितलं ना तर मग झालंच कल्याण. मिठ्या, गावात अशी एकच व्यक्ती आहे जे आपल्याला मदत करू शकते. ऐक माझा, आपण जाऊ त्याच्याकडे. चल रे चल. आल्या मनात की लक्षणात असं वागायचं. आसप्या आला. ए, चढतो का आता गाडीवर? तुझ्या काय रे? अरे काय आहे? चुकून झालं उत्तम भाऊ, ब्रेक नाही लागला. ब्रेक नाही लागला. चल निघ. हा हा. चल. चल लपटणे ह्याच्या. उतरा ना आता, उतरा. काय माणसं, काय तरा. उतरा पटापटा. काय काय तुम्हाला काय आवाज नाही का आता? नाही, उतरा. आले तर तसंच मस्त. ए असपे चल ना. अरे नको ए चलो चल ना जा. चल नाही. उत्तम भाऊ, राम राम. हा राम राम. उत्तम भाऊ, एक छोटंसं काम होतं तुमच्याकडं. बोल ना आसिफ. नाही ते जरा तुमचा टाइम हवा होता, महत्वाचं बोलायचं होतं. नाही नाही, माझ्याकडे अजिबात टाइम नाही. धंद्याचा टाइम आहे माझा आता. नाही तुम्ही सांगा, तुमच्या टायमाला येतो. अजय हां माझं कर. आज संध्याकाळी आहे निवांत. हां आणि रिकाम्या हाताने येऊ नको, काहीतरी घेऊन ये. म्हणजे हा? हा उत्तम भाऊ, येतो रात्री. ए चला. गळ्याला शेक भेटला की जरा बरं वाटत.
म्हणजे असा विषय आहे तर. हा ना उत्तम भाऊ, हे आपल्या मित्राला काहीच कळना ह्या सगळ्या प्रकारामुळं. आता हम्म. त्याच्याकडे बघून वाटत नाही असा कांड करत असेल म्हणून. अरे लपाटणे, एक पोरगी गेली म्हणजे काय संपलं काय सगळं? जग काय तेवढंच आहे का? नाही उत्तम भाऊ, पण का करत असतील पुरी अशा? हे कोडं तर अजून त्या देवालाही सुटलेलं नाही. अहो पण याच्यावर काहीतरी उपाय असेल ना. त्यांचं मन कसं ओळखायचं? अरे फार मोठा अभ्यास आहे तो. ती एक मोठी कला आहे, एक सच्ची साधना आहे, तपस्या आहे ती. त्यांचं मन तुम्हाला ओळखायचं असेल, तुम्हाला एक गोष्ट केली पाहिजे. कोणती? ॲटम गिरी. म्हणजे 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 हे बघा, कुणी म्हणतं पाखरू, कुणी म्हणतं मान, कुणी म्हणतं डाव, कुणी म्हणतं छावी, कुणी म्हणतं खडा, कुणी म्हणतं अच्छी, कुणी म्हणतं पीस, कुणी म्हणतं पत्रा, कुणी म्हणतं हत्या, कुणी म्हणतं मैना, कुणी म्हणतं प्रेयसी, कुणी म्हणतं गर्लफ्रेंड, कुणी म्हणतं सावा. आणि या सगळ्यांचं मिळून जे होतं त्याला म्हणतात ॲटम. आणि मुलीला पाहण्यापासून, न्याहाळण्यापासून, पटवण्यापर्यंतची जी काय संपूर्ण प्रोसेस आहे त्याला म्हणतात ॲटमगिरी. आईच्या मळ्यात एवढं मोठं असते वे? बघ, एवढं सोपं वाटलं काय तुम्हाला ते? या ॲटमगिरीची फर्स्ट स्टेप जी आहे ती अशी आहे, या पोरी बायका यांच्याशी ओळख करणे. समजा ओळख असेल तर ती ओळख हळूहळू वाढवायची. कळलं? जा कामाला लागा. जा. चल. आईला लहानपण खरंच भारी असतं राव. हा राव, तास झालं राव फिरतोय. हे अरे पण मी काय म्हणतो, काय म्हणतो? कशाला त्या फलताड उत्तम भाऊच्या नादाला लागायचं? ए वक्त्या, अरे उत्तम भाऊनी सांगितलं ना, त्यांनी सांगितलं म्हणल्यावर काहीतरी असेल ना राव. काय हेड. आता बघ आपण कसा ट्राय करतो. काय वहिनी, आंघोळ चालली का? अरे वा, छान छान बाल, मस्त मस्त बाल. अयो, तुला काय करायचंय? मुर्दा बसवला याचा. अहो पण वहिनी मी काय केलंय? लय खडूस दिसती राव. हलकट मेला मुर्दा. आईला वहिनी उगाच चिडले राव. ए, सम्र्या, ते बघ. सम्र्या, जा बोल जाऊन. हा लय छान आहे. मार खायला होतो का? अय मिट्या, तू बोल जा. अय मला नाही आवडत असलं काही. उगा असल्यामुळे त्या उत्तम भाऊला भेटलो. हे सम्र्या, जा ना, पुढच्या टायमाला मी जातो. हॅट राव ठसे पण तर काय घाबरतात नुसतं. जरा बघा आपल्याकडं, जरा फॉलो करा आपल्याला. आता बघा आपली स्टाईल. काय वहिनी, काय म्हणता? काय रे समर, आज इकडे कोणीकडे? अहो काय नाही, आलो सहज आपलं फिरता फिरता. हा का? हाव आहो वहिनी, तुम्ही कशाला उचलता? आम्ही आहे ना, आम्ही पण आहे. कशाला करता कष्ट? मी आहे ना एवढं धष्टपुष्ट. लयच गुणाचा आहेस बघ तू. बास का वहिनी. अर वहिनींचा पदर सुटला वाटतं. समरने हात लावला मला. वहिनी, समरने नाही, माझ्या नाही, हात टाकला. अहो, समरने अहो, माझ्या मी हात हात नाही टाकला. लावला वहिनी. समरने माझ्या हात टाकला. अहो, समर, अहो, समर. वहिनी, मी हात नाही लावला. अहो, ठीक आहे, खरंच ठीक मी आहे, हात जाऊ नाही दे. लावला. अहो, ठीक आहे, शपथ. ठीक आहे, मला
जाऊ देत. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ देत मला. ठीक आहे, ठीक आहे. वहिनी तुम्ही जावा. ठीक आहे, मला जाऊ अहो, देत. तुम्ही जावा पण कुणाला सांगू नका. अख्ख्या गावात कळाल तर माझा बोबट होईन. कुत्र्यागत मारतील मला. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ देत तर मला. ठीक आहे, ठीक आहे. हा मग जावा. आलीस का ग? आले आले. मिठ्याच प्या मी आलोच. अरे कुठं काय माहिती ओय काय वहिनी आज बऱ्याच दिवसांनी रेडा धुवायला काढला. अबे काय पंथ नाही काय झालं तुला दत्तर काढाय कोणाला काढू साम्या बघतो तुला मला रियाला म्हणतोय मिठ्याच प्यार वाचवा की. अरे ती कवाच निघून गेली त्यांच्यावर हळूहळू मारा की. हरामखोरांनो मला एकट्याला मार खायला सोडून आले ना तुम्ही. येड्या तुझी चुकी आहे. आयला तू कुठे पण काय पण बघतो ना म्हणून झालंय सगळं. तुलाच लय घास आहे. ठीक आहे ना हीच ना तुमची इमानदारी. येऊ द्या माझा पण येळ दाखवतो तुम्हाला. नाही तुम्हाला रट्ट समरे एक नंबर चान्स आहे. शर्ट काढ आणि इम्प्रेस कर पोरींना. असं म्हणतो आता काय इम्प्रेस. होणार नाही 200%. चल आपला रेडा धुवून आण. आईला लय झपके धपाधप टाकले याला. अरे अरे बाळा काय झालं? काय नाही रेडा महाग लागला होता पडलो. रेडा. असं? सरकता का बाजूला. हा बरं बरं. अबे आईला सामऱ्या करत लय येड आहे. देवा ती सोडून गेल्यानंतर लयदा जीव द्यायचा प्रयत्न केला. पण जर मेलो असतो ना हे सगळं पाहायला नसतं भेटलं. ए मिठ्या चल तोंडात धुवून घेऊ. हा प्रीतीचा झुळझुळ पाणी वायाची मंजूळ गाणी काय रे पोरानो कशी काय चालली ॲटमगिरी. काय उत्तम भाऊ कसलं काय काय झालं आयटमगिरीच्या ऐवजी फटकेगिरी नाव ठेवा पाहिजे होतं. हा जिथं जाईल तिथं पडतेच. फक्त मलाच पडत्यात. काय हो उत्तम भाऊ काय आयटमगिरी उगाच गावात नाव खराब व्हायची काम नकोय असलं काय. एवढ्यात कटाळात तुम्ही हा इथं काही सुरुवात आहे ॲटमगिरीची. नाही समजलं नाही नाही समजलं नाही सांगतो. अरे मला काय माहिती. हा उत्तम भाऊ आता काय पत्ते खेळायची येळ आहे का. काय पण राहा. अरे खेळायचे पत्ते नाहीत हे जरा वेगळे पत्ते आहेत. मग काय ते मग काय ते इस फोटो का क्या करने का. इस फोटो का क्या करने का. हे दुसऱ्या गावातल्या बायकांचे फोटो आहेत त्याच्यावर त्यांचे पत्ते आहेत. हा मी त्यांना समजून सांगितलंय ॲटमगिरी म्हणजे काय ते. तुम्ही त्यांच्याकडे जायचं त्यात तुम्हाला अजून समजून सांगतील ओढून सांगतील ॲटमगिरी म्हणजे काय ते. हाऊ पण काय कळलं नाही. अरे तुम्ही जात खरं तुम्हाला सगळं कळेल. ठीक आहे उत्तम भाऊ. चला चला येतो उत्तम भाऊ. येतो बघ. अरे फोटो तर दिलेत पण या बायांचं नेमकं काय पहिले जाऊन तर बघू. काय माहित. जाऊ दे. तुझे चांद के बहाने देखो
ते उत्तम भाऊनी पाठवलं होतं. हा हा उत्तम भाऊ ये बस आतमध्ये. बरं इथे का ठेवलंय? राहू द्या. तुला जे शिकायचंय ना ते शिकवते मी. अरे बस ना इथे. उघडा होऊन बस. नाही नको. अरे हो तर. बरं कुस्ती खेळायला होते का काय आता? बस तरी इथे. बर. ते काहीतरी शिकवायचं काहीतरी म्हणत होते ते. संजू बाबा तो मला म्हणाला तुला शिकायचंय ना. हा बस. अरे पण. कोण आहे हिरो? अरे पण. अरे पण ना. का? काय झालं का मागे चालला. अहो उत्तम भाऊ म्हणत होते अरे तू पण ना लवकर. अहो, का? काय म्हणता बाबा? खोल. अरे तुला शिकायचंय ना. नाही, नाही, नको नको. अरे थांब थांब, असं करतोय बाळा. थांब, थांब. अरे आई. बाबा अरे सोन्या ऐक ना. अरे तुझ्या काय म्हणते. नाही नको नको. अरे तुला शिकायचंय ना. तर मी सांगितलं तुला सगळं. अरे ऐक ना. अरे सोड तू मला. अरे ऐक ना, मी काय म्हणतेय. नको नको. काय नको. अरे सोन्या राजा ऐक ना. अरे 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 तू ऐक माझं. काकू अहो मामा ऐकून तर घ्या. सोड मला सोड. सोड तू, सोड. बाबांनो पण इथून पुढं त्या उत्तमचा विषय नको. आता आपलं कॉलेज सुरू होतंय तिकडं आपण लक्ष देऊया. हा शेवटचं सांगतो इथून पुढं उत्तमचा विषय नको. कळलं? ठीक. हा. लाव इथं. हाय. फायनली आली तू. म्हटलं गावचे रस्ते तुला सूट करतात की नाही. कुठे धडपडली तर. अशी कशी धडपडेन. गावातील एकूण एक रस्त्याची माहिती आहे मला. बाकी जे माझी आत्ते बहीण आहे पुण्याची आहे. आता इथंच आपल्या बरोबर शिकायला आली. का शहर सोडून गावाकडे का आली. अगं तिला ग्रामीण कल्चर खूप आवडतं. म्हणून तर सायकल येण्याचा हट्ट केला. नाव सांगायचंच विसरले बघ. ही सृष्टी आणि सृष्टी ही पाकीजा. हॅलो. हाय. सृष्टी खूप छान नाव आहे. ए ईशा चल ना आपण हिला ना बाबांच्या टपरीवरचा चहा हा पाजू. चालेल की. चल चल. आजप्या पुरस्कार बांधून कुठं महावळ झाडे जातात का? काय आजप्या तुझी पाकीजा. गावात सांगतो का बोंबली? काय बाबा काय म्हणता. सगळं ठीक चाललं ना. बाबा मस्त पैकी 3 कटिंग लावा. आपला स्पेशल वाला. नवीन पाहुणे वाटतं. अरे हा पुण्याहून आली. माझी आत्ते बहीण आहे सृष्टी. आणि सृष्टी हा समर. हाय. हाय. तो आसिफ. हाय. आणि तो मिठू. कसा आहे. खूप मस्त आहे. बाबा हा खात्यावर लिहून ठेवतो. पाहुणीला चहा आवडला का? हो बाबा खूप आवडला. कदाचित इथली लोकही आवडतील. चला जाऊ. खरंच आवडला ना ग. प्रश्नच नाही. पैज लाव. तुझ्याबद्दलच बोलत होती. सरळ सरळ लाईन मारत होती राव. अबे समरे शांत बस. पटपट आवरा. क्लास सुरू व्हायचा टाइम झालाय. आणि तोंडाचं गटर जरा बंद करीचा. पुरी समोर काय बी बघतो काय. ईशा ना मुलांची लय वाट लावते. काही या. अगं खरं सांगते. अरे कोण आहे रे ही? त्या चौधऱ्यांच्या घरी आली भाऊ. कालच बघितलं.
अरे मग कधी सांगणार होता? गाव 800 एकर, त्यात नंद्या 700 एकर. गावात कोण येतं कोण जातं मला कळलं पाहिजे का नाही? कळलं पाहिजे का नाही? होय भाऊ, परत नाही होणार. टाइम काढून भेटाय पाहिजे पाहुणीला. जडपणा. चले चिल्लर. काय बघतो रे? आलं बघ काय शिकवणार काय माहिती. प्लीज सिट डाऊन सिट डाऊन. क्लासला सुरुवात करायची आज. आजचा विषय आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा इंजिनिअरिंग मधला सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये इक्विलिब्रियम डायग्राम ज्या असतात ना त्या थोड्या बोरिंग असतात, बट इट इज नेसेसरी. दॅट इज ही का बघती काय जरा लक्ष द्या काय चाललंय. आता आपण जरा काही डायग्राम स्टडी करणार आहोत. की असं बघते अजून मी जे पैसेच उधार घेतलेत. पर पेज नंबर 34. समरे सोनपापडी कुठे? अरे मला दिसली नाही सकाळपासून. अबे आसप्या ती बघ सोनपापडी. अरे ती सिद्धीच्या वर्गात ती. हा का? नाव घेतलं की लगे हजर झाली रे. अरे हे बघ सिद्धी बी आला. याला याला म्हणतात योगायोग. ए सिद्ध्या इकडे काय रे इकडे 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 इकडे. तुला ती मुलगी दिसते का? कोण? अरे ती 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 ती. अरे तिकडे कुठं बघताय काय पण इकडे इकडे. हा तिला आवडते रे आपल्याला. एकदा हा म्हणले पाहिजे रे, लग्नच कर हिच्या बरोबर. कसला पटाका पिसे बघ ना आसप्या. दादा ती माझी बहीण आहे राव. काय? ती माझी सख्खी बहीण आहे राव. हा का? तुझी बहीण ती मिठाची बहीण. मिठाची बहीण ती आसप्याची बहीण. आसप्याची बहीण ती ह्याची बहीण ह्याची बहीण ह्याची बहीण ह्या सगळ्यांची बहीण. तिच्याकडे परत कुणी बघितलं ना त्याला मी बघणार. तू जा, तू बिंदात जा, घाबरू नको. जा थँक्स दादा. व्यवस्थित जा रे बाळा. सृष्टी तिथं बघ जरा आहे का? ऐक ना. अगं बोल ना. काय माझ्या मागं मागं फिरती? तू ऐक. सृष्टी काय झालं? मगापासून बघते तुझी चलबिचल चालली. काय झालं? अगं काय सांगू कसं सांगू मला नाही समजत आहे ग. सृष्टी काय आहे ते स्पष्ट बोल ग. तो मिठू नाही का, मग त्याचं काय? त्याला बघितल्यापासून मला खूप कसतरी होतंय ग. म्हणजे असंख्य माझ्या नजरेची दिवाणी असतात, पण त्याला बघितल्यापासून माझीच नजर त्याची दिवाणी झाली की काय याची मला खूप भीती वाटते ग. तुला माहिती आज दिवसभर नुसती वेड्यासारखी मी त्याच्याकडे पाहत होते. काय? मिठू? पण कसं? पण बिन काही नाही. खूप चांगला मुलगा आहे तो. विचार करत बसशील ना तर जाईल आता तू सटकून. चल आता मी हे पुस्तक घेते. हा पण मी खूप खुश आहे बरं का सृष्टी तुझ्यासाठी. बऱ्याच दिवसातनं मळ्यातल्या घरात आलं. भाऊ आला बघा यो महाद्या. पळून चालला होता मला बघून. अरे काय महादे, गावात दिसत नाही. तोंड बी दाखवायला तयार नाही तू. पैसे बिसे द्यायचा विचार आहे का नाही? थोडं टाइम द्या मालक.
तुमचं सगळं व्याजासहित पैसे देतो. मंडळी बी आजारी आहे आणि पुरीचं बी लगीन काढलंय. बघितलं बघितलं का तू? ही असली लोक येळो पैके देत नाही आणि जरा असं काय बोलले की मीच वाईट. बायको आजारी पोरीचं लगीन नाही. अरे माझी चूक आहे का त्यात? कवा देणार? अरे कवा देणार? जी थोडा टाइम द्या. टाइम पाहिजे किती? 1 महिना. आठवड्यात द्यायचे. आठवड्यात द्यायचे. अशा तो कोण होता त्याने वहिनी सर्व माहिती काढली. काय नाव काय? सृष्टी. वहिनीचं नाव घेतो. कुठे आहे आता? ते आता कॉलेजात आहे. अरे अयो आवाजावं बोलायचं. वहिनी आहे ना ती? हो. मादे तुला 1 नाही 2 महिने दिले पैक फेडायला. जा. उपकार झाले जी. सृष्टी आशा, अरे कधी बघितलं होतं रे तिला? अर्धा तास झालं बघितलेलं. भाऊ ते बघा आली. कुठे? तिथूनच येत होते. हो. आणि आल्या आल्या म्हणायचं. आल्या. ऐ गप्पा खाऊन खाऊन मारले नुसती. अगं यांच्यामध्ये मिठुले साधा आहे बरं का. हो तेच मला पण. नमस्कार. नमस्कार. चल. ऐ थांब. ईशा ना तू चौधऱ्यांची पाहुणी संकट ओळख करून दे. तू तर काही करून देणार नाहीस म्हणलं स्वतःच यावं ओळख कराय. मी नंदकुमार सर्जेराव पाटील. सर्जेराव म्हणजे दहशत. नंदकुमार दहशतीचं दुसरं नाव. गाव 800 एकर. त्यात नंदू 700 एकर. काही काम होतं का? अरे वा, डायरेक्ट मुद्द्यावर येता की तुम्ही. आवडलं आपल्याला. मी पण डायरेक्ट मुद्द्यावर येतो. हे बघा हे सृष्टी तुम्हाला लय आवडली. लग्न करील तर फक्त तुझ्याशीच. मी पण डायरेक्टच बोलेन. चालेल ना तुला? अरे तू एकलीच आहे जे असं बोलू शकते. काय माझं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे. तुला थोडंसं लेट झालं. म्हणजे म्हणजे तुझा पत्ता कट. भाऊ तुम्ही ऐकून का घेतलं? त्या तुमच्या तोंडावर सांगून गेल्या की त्यांचं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे आणि तुम्ही ऐकून घेतलं. हे आपल्याला नाही आवडलं. अरे नाही भाऊ, नाही नाही चुकलं. मी काही येडा मारू नका, वाटलो का मारू तुला? नका, मारू नका. इकडे बघ इकडे बघ. मी काही येडा वाटलो का? हा मी बी बघणार दुसरा कोण आहे त्यो. प्रेमामध्ये थोडं थोडं चालायचंच. मारू नका म्हणतो. मार कुठं वाटलं वय रे? सकाळ सकाळी डोकं घाललं राव. ड्रायव्हरचं मी सुखाने झोपून देणार. कोणी? कादिर ना? वापस राहू देतो. रंगीला रतन. अबे काय झालं? पळ तिकडं. टोन घाले पळ. आले
टोन का इकडे गेलाय. आपण इकडे जाऊ मंदिराकडे. हा चल आधी बघ हाय का थोडा. गेला. चल चल बस. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बापरे. हाय मिठू. हॅलो. मला जरा तुझ्यासोबत बोलायचंय. हा बोल ना. काय बोलू कसं बोलू काहीच कळत नाहीये. पण जर बोलताना अडखळले किंवा चुकले तर मला अडवू नको, नाही तर मी गडबडून जाईल. काय पण बोलते मी. जाऊ मी. ए थांब. जाण्यासाठी थोडी थांबवले मी तुला. अरे मग तू मला विसरून जा. आपलं सगळं संपलं. आपण नाही सोबत राहू शकत. तू जा. काय बोलायला लागली सृष्टी तू. अरे तुझी एकटक बघणारी ती नजर मला वेडी करून गेली. खरंच सांगू का, तू ना मला हवासा वाटतो रे. तू जवळ नसला की काहीतरी थोडंसं असं चुकल्यासारखं वाटतं रे. लक्ष्मीला नारायणाची गरज असते तशी मला तुझी खूप गरज आहे रे. माझं तुझ्यावर प्रेम जडलंय. काय बोलू काय कळना झालंय सृष्टी. तू तुझ्या मनातलं खरं सांगितलंस, पण मी एक खरं सांगू, मला ना या प्रेमाविमाच्या फंद्यात नाही ग पडायचं आणि त्या वाटेवर जायचं पण नाही सृष्टी. जातो मी. हा नक्की बाईला. हा राहू दे सांग गं. ना का. एकदा सांग. सांग की सांग. हा आला बघ मिठू. ए काय झालं. हे मिठ्या. ए मिट्या काय याला काय झालं. झालं. चल चमेली बाग में मेवा. काय काय मिठू शेठ, काय नाही. तुझी गाडी एकदम सुसाट निघाली. उत्तम भाऊ, हा. आता माझं मूड लय खराब आहे. आपण नंतर बोलू. हा असं काय करत ती पोरगी तुला एवढ्या सत्तावून बोलते, तू कशाला पळतो रे. हा? भाऊ नंतर बोलू. हा येतो. अरे जाओ तुम चाहे जहां, याद करोगे वहां, एक लड़का दुनिया में है जो दे सकता है तुम पे जान, जाओ तुम चाहे जहां. देवा काय लावलंय काय राव हे. हा त्या कस्तुरीच्या विचारात ना आता कुठं सोडत होतो तर सृष्टी पाठवून दिली तू. सृष्टी काय पोरगी राव. तशी चांगली पोरगी राव ती, पण आधी भेटायला पाहिजे होती. नाही रे बाबा, या प्रेमाच्या फंद्यात नाही पडायचं. ऐकलं काय द्वारके. काय लावलं बघा धर ना. द्वारके द्वारके द्वारके. दिसभर शेतावर राबायचं, मग घरात बी येऊन करायचं. काय झालं वरडाया. हा ठेव
ठेवलंय ना समोर, मग घ्या की. तू काय शानपणा करू नका. 50 रुपये दे ना. 50 रुपये एक दमडा बी मिळणार नाही. पैसा दिला की चालला त्या दारूवाल्याच्या रागात पियाला. ओ तात्या गप जेवा की, पिलं ना सकाळी दारू मग बास की. मिठ्या ती ढोपार तू मला शिकू नको. आयुष्यभर कष्ट केलेत मी आणि आता सुखाने पिऊन देत नाही मला. अरे माझे पैसे मी कमावलेत. माझ्या पैशाची पेतोय मी. स्वतःच्या कमाईची पिताय. लगीन झाल्यापासून ना फुट कमानी ना भरजरी साडी, माझंच खाऊन ढुंगणाला हात पुसलं. बरं स्वतःच्या यार गप बसा की दोघं बी. जवा बघाव तवा किरकिर पिरपिर किरकिर पिरपिर. घर आहे का मसन वाटाय. तू पैसे देत नाही होय? नाही देत. मारलं मेल्यानी. ओके तात्या अक्कीला मारता होय. आज तुम्हाला सोडतच नाही. मिठ्या काय करतोय? मिठ्या, ये स्वतःच्या बापाला मारतोय. अरे हे नेहमीच आहे ना. मग आजच काय झालं तुला? अगं 10 रुपये या साऱ्या घराची नासाड केली या म्हाताऱ्यानं. आज याला सोडतच नाही. नाही तर समजायला मारीन आणि स्वतःला मी गाडी लावून घेईन. सोड त्याला. मार मार बापाला. अहो गप्प बसा की. हात सोडते मी तुमच्या. अरे